तर बघा, तर लेबल आपल्याला तयार करायचे, त्या मेलिंग टॅबवर क्लिक करायचं, त्यानंतर आपल्याला ह्या लेबलमध्ये क्लिक करायचं आणि या लेबलमध्ये क्लिक केलं की आपल्याला याच्यामध्ये स्टिकर्स वगैरे बनवता येतात. एकापेक्षा जास्त आपल्याला स्टिकर्स बनवायचे असतील 30, तर ते असं बनवू शकता याच्यात. ह्या लेबलमध्ये क्लिक केले की आपल्याला इथं लेबल्स ओपन होते. त्यानंतर इथं ॲड्रेस बारमध्ये आपल्याला टाकायचं जे काही तुमचं कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे आहे ते नाव टाकायचं. इथं समजा एक नाव टाकूत आपण, एक असं टाकलं समजा, एंटर करायचं, इथं ॲड्रेस टाकायची, इथं आपला डिस्ट्रिक्ट टाका, एंटर करायची. तर मोबाईल नंबर द्यायचा असेल मोबाईल नंबर देऊ शकता असा. त्यानंतर आपल्याला काय करायचं, हे आपल्या टेक्स्ट अप्लाय करायचं याच्यात. याला कॅपिटल वगैरे घेऊ शकता याच्यात, कॅपिटल घ्या असं. त्यानंतर इथं जे पण कॅपिटल करा. त्यानंतर काय करायचं, इथं हे इकडं बघा, इथं ऑप्शनमध्ये क्लिक करायचं. त्यानंतर आपल्या याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत, याच्यामध्ये आपल्या पॅरेग्राफ नंबर वगैरे. तर एक मिनिट, कॉलम आपल्याला इथं 30 पेजेस आहेत. यामध्ये ऑप्शनमध्ये क्लिक केल्यानंतर तर याच्यात कसं काही हे दिसते का इथं या ठिकाणी. इथं जर आपलं लेबल ऑप्शन जर चेंजेस झाले असेल तर याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट करा आणि इथं आपल्याला याच्यामध्ये 30 पेजेसचं घ्यायचं. त्यानंतर याला काय करायचं, ओके करा आणि इथे या न्यू डॉक्युमेंटला क्लिक करायचं. न्यू डॉक्युमेंटवर क्लिक केलं की आपल्या इथं लेबल्स तयार होतात, म्हणजे एकाच नावाचे आपल्याला अनेक स्टिकर्स तयार होतात. हे स्टिकर्स तयार करण्यासाठी. आणि याच्यामध्ये आपल्याला हे जे रेड लाईन आपल्या काढायचं, जादू स्पेलिंगमध्ये इथं ए नाही तर चुकलेलं आहे, तर परत याला इथं एडिट करू. त्या लेबलमध्ये क्लिक करा, इथं व्यवस्थित टाकायचं ते काय. त्यानंतर त्याला न्यू डॉक्युमेंट करा, ते अप्लाय होईल सगळं, म्हणजे चेंजेस होते. त्यानंतर आपल्याला इथं रेड लाईन दाखवलेलं आहे. हे रेड लाईन तुम्हाला काढायचं माहिती आहे, इथं राईट क्लिक करायचं. राईट क्लिक केल्यानंतर आपण काय करतो, याच्यामध्ये इग्नोर करतो. तर आपल्याला काय करायचं, हे सर्व रेड लाईन मला एकाच वेळेस काढायचं असतील. जर एकापेक्षा जास्त रेड लाईन असेल तर कसं करायचं, तर या मेलिंगमध्ये जायचं. त्यानंतर या रिव्ह्यूमध्ये या, त्यानंतर स्पेलिंग अँड ग्रॅमर आहे इथं, याच्यात क्लिक करायचं. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं, इथं इग्नोर ऑल नावाचं आणि वन्स नावाचं हे दोन्ही ऑप्शन आहेत. इग्नोर वन्सला क्लिक केलं तरी एकच होते आणि इग्नोर ऑलला जरी क्लिक केलं तरी एकच नाव एडिट होते. त्यानंतर याला ओके करायचं. स्पेलिंग अँड ग्रॅमर इज कम्प्लिटेड म्हटलं. त्यानंतर असा मेसेज आल्यानंतर ओके करा, सर्व आपल्या रेड लाईन निघून जाईल याच्यात. त्यानंतर आपल्याला समजा प्रत्येक बॉक्सला कलर द्यायचा आहे, तर याला इथं सिलेक्ट करायचं, एवढं सिलेक्ट करायचं. त्यानंतर आपल्याला या हे दिसते का इथं, ह्या हे शेडिंग कलरला क्लिक करून आपण इथून पण कलर करू शकता. होममध्ये पण आपल्या शेडिंग कलर भेटते आणि त्यानंतर आपल्याला इथून पण आपल्या डिझाईनमध्ये पण आपल्या शेडिंग कलरचा वापर करून करता येते. इथून पण या ठिकाणी आपल्या प्रत्येक कॉलमला समजा असा कलर द्यायचा असेल, जसा कलर पाहिजे तसा कलर आपण याला देऊ शकता. याच्यात दिसते का हे या ठिकाणी. आता आपल्याला काय करायचं, याला बॉर्डर द्यायचं आहे. तरी बॉर्डर देण्यासाठी याला सिलेक्ट करायचं, हे टेक्स्ट प्लस. त्यानंतर इथे याला काय करायचं, हे बॉर्डर स्टाईलमध्ये इथं दिसते का इथे या ठिकाणी इथं बॉर्डर आहे, ते बॉर्डरला याला ऑल बॉर्डर करायचं. ऑल बॉर्डर केली की आपल्याला असा बॉक्स तयार होतो. त्यानंतर इथं आपल्या प्लस करून क्लिक करून वाढवायचं असेल कॉलम आपले हे छोटे, ते वाढू शकते. याला लेन्थ पण मोठी करू शकता, इथून याला कमी जास्त करू शकता. इथून याला इथं क्लिक करा, परत हे निघून जाईल बॉर्डर. त्यानंतर आपल्याला इथं या असे आपल्या लेबल्स तयार करता येतात आणि तुम्हाला पेज कलर वगैरे देता येते. इथं डिझाईनवर जाऊन इथं पेज कलर वगैरे हे तुम्हाला इथं पेजेसचा कलर पाठीमागे देता येईल असं या ठिकाणी. आणि याच्यामध्ये आपल्या लेबल्स अजून आपण याच्यामध्ये काही चेंजेस करायचं असेल तर इथे क्लिक करायचं. इथून आपण याच्यात चेंजेस वगैरे करू शकता. याच्यात काही चुकला असेल, बरोबर करायचं असेल तर इथून करू शकता याच्यात.